पोलीस ठाण्यासमोरच्या कॉर्नरला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसत आहे। पण हे पाणी कुठल्या पावसाचे नसून, हे पाणी कुठल्या ड्रेनेज लाईनचे नसून, हे पाणी फक्त आठवड्यामध्ये एकदा महापालिका यांच्याकडून नागरिकांना पाणी पुरवठा केलेले हे पाणी सोडल्यानंतर याप्रमाणे या ठिकाणी पाणी साचलेले दिसते। पाणी महापालिकेकडून सोडल्या दिवशी अशा प्रकारे प्रत्येक आठवड्यात 2 ते 3 दिवस असे पाणी साचून राहिल्याने नागरिकांना या ठिकाणी त्रास होतो। शाळेला जाणाऱ्या मुलांना व ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून जात असताना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तरी महानगरपालिका या ठिकाणी काहीतरी उपाययोजना करून या खड्ड्यात पाणी साचलेला याच्यापासून अशा गोष्टींपासून नागरिकांना काहीतरी रस्त्यावर चांगल्या पद्धतीने जाता यावे अशा प्रकारे सोयी करून द्यावी अशी सर्वांकडून विनंती होत आहे। यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त माननीय सचिन ओंबासे यांनी इकडे लक्ष द्यावे असे इथले नागरिक विनंती करत आहेत। आपण नागरिकांचे सत्य ऐकावे। सत्यविजय न्यूज, मलैया स्वामी। नमस्कार साहेब। आता मी इथं जोलरोड पोलीस ठाण्यात उभारलेलं आहे। तर जोलरोड पोलीस स्टेशन समोर जे आता इथं पाणी साचलेलं आहे, पाणी हे नेहमी साचतंय का आताच साचलेलं आहे? नाही, जेव्हा जेव्हा विष्णू बाजारमध्ये नळ येतात तेव्हा हे संपूर्ण पाणी साचतंय आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। आमचे लहान मुलं इकडून येतात, आमचे बाळ इकडून येतात। परवा एक बाई पडली होती, वयस्कर बाई पडली होती, ज्येष्ठ नागरिक। इट इज नॉट टेकिंग गुड नाव। माझी विनंती आहे कॉर्पोरेशन ती ताबडतोब तिचे विल्हेवाट लावा, कामाने विल्हेवाट लावा, सडक तर बनवा आणि तर काहीतरी करा। हे 4-4 दिवसांनी 5-5 दिवसांनी आम्हाला त्रास होऊ लागलेला आहे। म्हणजे पाणी असं पाणी जेव्हा कॉर्पोरेशन पाणी सोडते त्या दिवशी असं पाणी साचलेलं असतंय आणि इथून ज्येष्ठ नागरिक आणि लहान लहान मुलं जातात शाळेला, त्यांना त्रास होत आहे आणि इथले नागरिकांना खूप त्रास आहे याबद्दल। तर महानगरपालिका इकडे लक्ष द्यायला पाहिजे। अजून मी तिथं वरती राहतो आणि आम्हाला नेहमी डास येतात। पाण्यामुळे डास वगैरे मच्छर डास तयार होतात। डेंगू वगैरे झाला तर काय हो? नाही बरोबर आहे। प्लीज डेंगू मलेरिया आता सध्याला मलेरिया डेंगू सध्या चालू आहे। तर ताबडतोब काहीतरी तिथं करा म्हणा। नाही चालतंय। हे जोलरोड पोलीस ठाण्यासमोरच हे पाणी साचलेलं आहे, तरी महानगरपालिका इकडे लक्ष द्यावे असं एक तुमचं म्हणणं आहे। तिथे सर्व स्टँडर्ड लोक राहतात। काय सर, इथे सर्व स्टँडर्ड लोक राहतात, स्टँडर्ड लोक आणि आमच्या सर्व सर्व्हिसला वगैरे सर्व शिक्षक लोक लोक आहे। आणि याचा पहिला मजला आहे ते आमचा मित्र चार्टर्ड अकाउंटंट आहे आजकाल एम ए, तिचं पण घर आहे। म्हणजे वरती सर्व शिक्षक आहे, म्हणजे काहीतरी करा। धन्यवाद। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।